वृत्तांत पाहणार आहोत। सुरुवातीलाच एक वृत्तांत आहे राष्ट्रवादीमधला। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतला संघर्ष टोकाला गेलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लवकरच गळती लागणार आहे, शेवटचा डाव अजूनही बाकी आहे असं सूचक विधान शरद पवारांनी केलंय। त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। पुतण्याला शह देण्यासाठी काकांचे काय डावपेच असतील पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लवकरच गळती, काकांचं विधान चर्चांना उधाण। पुतण्याला शह देण्यासाठी काकांचे डावपेच। लोकसभा निवडणुका जाहीर होताच जिंकण्यासाठी बेरजेचं राजकारण सुरू झालंय। दोन्ही पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे। बारामती काबीज करण्यासाठी अजित पवारांनी मोर्चे बांधणी करत सुप्रिया सुळेंना पराभवाचा धक्का देण्याचा निश्चय केलाय। तर बालेकिल्ला वाचवण्यासाठी पवारांनी मोर्चे बांधणी केली आहे। या काटशहाच्या राजकारणात पवारांनी केलेल्या सूचक विधानामुळे चर्चा सुरू झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लवकरच गळती लागणार, शेवटचा डाव अजूनही बाकी आहे असं पवारांनी म्हटलंय। त्यावर पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध नेहमी घडतं, त्यामुळे शरद पवारांना आमच्या शुभेच्छा आहेत असा पलटवार अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय। आपल्या शरदचंद्र पवार गटामध्ये इनकमिंग अधिकच वाढलेले आहे। निलेश लंके आले, आणखी आता दिसते अधिक लोक येतील। खरं उमेदवारांच्या निवडीचे निर्णय दुसऱ्या बाजूने एकदा जाहीर झाले की तुम्हाला कळेल आणखीन किती लोक होत असेल। नाही, आदरणीय साहेबांनी काय म्हणावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे आणि साहेब जे बोलतात त्याच्या एकदम विरुद्ध घडत असतं हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि साहेबांनी जर तसं भाष्य केलं असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय बजरंग सोनावणे यांनी नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। अजित पवार गटासाठी हा पहिला धक्का। अजित पवार गटातले पारनेरचे आमदार निलेश लंके नाराज आहेत। लंके आणि शरद पवार यांच्या भेटीही वाढल्या आहेत, त्यामुळे लंकेही शरद पवारांकडे परतण्याची दाट शक्यता आहे। लोकसभा निवडणुकांच्या राज्यातल्या 20 उमेदवारांची घोषणा भाजपनं केली आहे। मात्र अजूनही अनेक जागांवरचा महायुतीतला तिढा सुटलेला नाहीये। अजित पवार गटाच्या वाट्याला किती जागा येणार हाही प्रश्न आहे, त्यामुळे नाराजांची यादी वाढण्याची शक्यता आहे। जर पवारांच्या विधानानुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गळती लागली तर ऐन निवडणुकीच्या रणधुमाळे अजित पवारांची पुढची वाट खडतर असेल हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।